हॅलो नमस्कार आणि वेलकम बॅक टू वन मोर न्यू व्लॉग। तर याच्या आधीचा जो एक व्लॉग टाकला होता त्याच्यामध्ये दाखवलं होतं की पिल्लूनं कशा प्रकारे बाप्पांचं विसर्जन नाही करू दिलं। त्या दिवशी तो इतका रडला की मला म्हणजे बाप्पाला बाहेर नाहीच कॅन्सल करून बाप्पांना घरातच ठेवावं लागलं। पण आम्ही घरीच त्यांचं विसर्जन केलं। तर माझ्याकडे एक मोठी टाकी होती त्याच्यामध्ये आम्ही बाप्पांचं विसर्जन केलं। पण बाप्पा आता तसेच आहेत टाकीमध्ये, त्यांना आम्ही बाहेर नाही काढलं। तर मग मी विचार करते की त्यांना घरीच ठेवावं, मला नाही बाहेर त्यांना म्हणजे हे करावं वाटत आहे। तसं पण आता विसर्जन झालेलं आहे आणि कुठेतरी बाहेर नेऊन कुठला तरी नदीच्या किनारी किंवा कुठेतरी ठेवण्यापेक्षा मी विचार करते की घरीच त्यांना ठेवावं। मम्मीला विचारल्यानंतर मम्मी बोलली की विसर्जन केलेल्या बाप्पांची आपण परत पूजा तर नाही करत, पण हवं तर बाहेर वगैरे ठेवू शकतो। तेव्हा मग मम्मीला मी विचारलं की मग गॅलरीमध्ये वगैरे ठेवू शकते का? मग म्हणलं की ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, ठेवून द्या जर तुला इतकी इच्छा आहे तर। आणि जेन्युइनली पिल्लूपेक्षा जास्त माझी इच्छा होती आणि गॅलरीमध्ये ठेवायची खूप इच्छा होती, कारण की ना गॅलरीमध्ये कसं छान झाडे वगैरे लावली आहेत, ग्रीनरी आहे आणि तिथं जर छान बाप्पांची एक मूर्ती असेल ना तर म्हणजे बाहेर गेला खूप प्रसन्न वाटणार। त्याच्यामुळे ती माझी इच्छा होतीच आणि बऱ्याच दिवसापासून मला ठेवायचंच होतं कुठला तरी देवाची मूर्ती वगैरे बाहेर। पण मोस्टली मी बाप्पांच्याच मूर्तीचा विचार करत होते, मला ती भेटली आहे आणि जी मी मूर्ती विकत घेऊन आली होती ती खूपच सुंदर होती। त्याच्यामुळे त्या मूर्तीला तर टाकायची माझी इच्छाच होत नव्हती, बाहेर ठेवायची इच्छा होत नव्हती। तर मग मी विचार करते की त्यांना मी घरीच ठेवू आणि घरी म्हणजे घरामध्ये ठेवण्यापेक्षा मी त्यांना बाहेर गॅलरीमध्ये ठेवणार आहे। तर बाहेर जाऊन बघते आता मी गॅलरीमध्ये मी कुठे ठेवू शकते, काय करू शकते। काय करते बरं ऐक ना, मी काय विचार करते, आपण ती बाप्पाची मूर्ती आपण विसर्जन केली ना त्या दिवशी पाण्यामध्ये ठेवली होती ना, तर मी विचार करते की त्या बाप्पांच्या मूर्तीला ना आपण बाहेर गॅलरीमध्ये ठेवायचं का? बाप्पांची ती मूर्ती होती ना, आपण त्या दिवशी विसर्जन नाही केलं, तू खूप रडत होता, मग आपण बाप्पांना इथं घरामध्येच ठेवलं पाण्यामध्ये। तर ती जी बाप्पांची मूर्ती आहे ना तिला आपण गॅलरीमध्ये ठेवायचं का विचारते? ठेवायचं, चलो येस, छान जागा करू, हा छान जागा करू आणि अगर आधी जागा करू ना आपण, आधी मम्मा जागा करते नंतर आपण ठेवू, ठीक आहे? हा, तो तर खूप जास्त एक्सायटेड आहे, त्याला तर म्हणजे पप्पांची मूर्ती इतकी आवडली होती की त्याला सोडायचीच नव्हती आणि तो तर लगे चल 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 मम्मा चल चल। आणि इथे बघा बाप्पांची मूर्ती अजून इथेच बनवून टाकली। रोज तो इथे म्हणजे तास दीड तास तर खेळतच असेल तो दिवसाच, त्याला खूप आवडतं। इथे ठेवू पप्पांना, नाही म्हणून तर खाली ठेवायचं पप्पांना। बाप्पांना ठेवायचं तर होतं पण कुठे ठेवायचं हा खूप मोठा प्रश्न पडला होता मला। तर गॅलरी मी सगळीकडनं बघितले आणि मला ना बाप्पांना अशा ठिकाणी ठेवायचं होतं की जिथं म्हणजे ते समोर आलेल्या दिसतील पण, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथे त्यांना पाऊस वगैरे लागणार नाही। तर मग मी हा कोपरा सिलेक्ट केला होता कारण की हा कॉर्नर मला खूप आवडतो, कारण की या कॉर्नरच्या वरतीपर्यंत मी अशी झाड लावली आहेत आणि तो म्हणजे समोरच आहे तो कॉर्नर आणि जिथं आम्ही बसतो चेअर वगैरे ठेवून त्याच्या अगदी समोर तो दिसतो। त्याच्यामुळे म्हणलं इथं ठेवूयात। वरती तर ठेवू शकत नव्हते कारण की वरती ऑलरेडी कुंडा वगैरे होत्या आणि परत म्हणलं की कधी वारा वगैरे आला तर नको म्हणजे पडायला वगैरे, त्याच्यामुळे विचार केला की खालीच ठेवूयात। आणि तिथं झाड वगैरे होते, कुंडा वगैरे होत्या आणि ही फळी माझ्याकडे होती, तर तिथं थोडं त्याला ऍडजस्ट करून ठेवलं, म्हटलं की तेच ठेवूयात। तर बाहेरची जागा ऍडजस्ट करून मी आले पप्पांकडे। तर मी तुम्हाला बोललो होतं ना पिल्लू बराच वेळ इथे खेळत होता, त्याने बोलून वगैरे मध्येच टाकलं होतं आणि विसर्जन केल्यापासून पप्पा मध्येच होते। तर म्हणलं आज काढूया त्यांना आणि काढल्यानंतर ते खूप छान म्हणजे ऑब्व्हियसली POPची मूर्ती होती त्याच्यामुळे ते काही म्हणजे ही विरघळली नव्हती किंवा म्हणजे हे नव्हती झाली, पाण्यामध्ये विसर्जित नव्हती झाली। तर मग त्या मूर्तीला थोडं साफ करून घेतले कारण की 3-4 दिवसापासून आतमध्येच होती आणि मग जेव्हा विसर्जन करत होते तेव्हा हळदी कुंकू गुलाल वगैरे टाकलं होतं, ते सर्व वरती चिटकून गेलं होतं। तर मग मी बाहेरनं म्हणजे नळाच्या पाण्यानं त्यांना स्वच्छ केलं, साफ केलं एकदम छान आणि मग म्हटलं त्याला आपण घेऊन जाऊया। आणि पिल्लू खूप जास्त एक्सायटेड होता, त्याच्यामुळे तो कंटिन्यू बघत होता मम्मा काय करते काय नाही वगैरे। आणि जेव्हा मी घेत होते तेव्हा बोलला की मम्मा मी घेऊन येतो मी म्हणलं चलो ठीक आहे। आणि त्याने छान असं पप्पाला ते घेऊन आला, म्हणजे त्याला पहिल्या दिवशीचं आठवलं असेल मे बी, कारण की पहिल्या दिवशी घरात आणताना आम्ही असंच पप्पा घेऊन आले होते ना। तर मग इथे मी ठेवून दिलं आणि मी त्यांना तुळशीच्या साईडला ठेवून दिलं आहे। आणि तुम्ही पिल्लू बघा किती जास्त एक्सायटेड आहे तो, म्हणजे ना सर्व काही जमा करून ठेवला होता आणि तो म्हणतो मम्मा आता मी सर्व छान करेन, आणि त्यानं फुलं वगैरे ते सर्व त्यानं जमा केलं होतं।
आणि हे फुलं त्याने ना म्हणजे देवघरावरची फुलं घेऊन आला होता तो लिटरली. ओके गाईस, तर फायनली बाप्पा विराजमान झाले आहे तिथं. तर मी आधी विचार केला होता की मी या साईडला बसवेन, पण ना ती थोडीशी दिशा मला वाटतं थोडी चुकीची होत होती. ही पूर्व पश्चिम दिशा आहे. तर म्हटलं की मग ह्याच दिशेला ठेवत. आणि तसं पण तुळशीचं झाड इथेच आहे ना, तर आपण सकाळी तुळशीला पाणी घालताना, पूजा करताना किंवा संध्याकाळी दिवा लावताना ऑफकोर्स बाप्पांची पूजा पण सोबत केली जाईल. त्याच्यामुळे मी छान इथं तुळशीच्या साईडला बाप्पांना ठेवलं आहे. पण हे खूपच ओपन वाटते. तर मी करेन काहीतरी, कारण की आता जस्ट मी इथे ठेवून दिलं आहे या पाटावरती. अजून डेकोरेशनला माझ्याकडे काही सामान नाहीये. तर मी विचार करते की नवीनच काहीतरी आणूनच मी इथं छान बाप्पांवरती असं शेड वगैरे करते, म्हणजे छोटंसं मंदिर केल्यासारखं करते. ते म्हणजे ते अजून छान वाटेल. आणि तुम्ही बघू शकता बाप्पा किती सुंदर दिसतात. आणि आज चतुर्थी आहे तर मला अजून जास्त आनंद होते. तर रात्री छान मी ते बाप्पांची पूजा वगैरे करेन. अजून नवीन छान सुरुवात होऊन जाईल. ठीक आहे. तर आज चतुर्थी होती. संध्याकाळी मी पूजेची तयारी करायला घेतली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज जो चंद्रोदय होता तो खूप लवकर होता, म्हणजे लिटरली 8:34 होता. फर्स्ट टाइम इतक्या लवकर आला असेल असं वाटते मला. तर मग मी पटकन आरतीची वगैरे तयारी करून घेतली आणि मी आणि पिलूने म्हणून आरती करून घेतली. कारण की आई ताईकडे गेलेत आणि आहो गेले होते ऑफिसला, ते थोडंसं लेट येणार होते, त्याच्यामुळे दोघांनीच आरती करून घेतली. तर देवघरातल्या बाप्पांची तर पूजा झाली होती. लगेच म्हणलं चंद्राची आणि बाहेरच्या बाप्पांची पण पूजा करून घ्यावी. तर मग मी आता आरतीची ताट घेऊन निघाले बाहेर जाण्यासाठी.